आणि हे महाबोधी विहार आहे हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे, हे मुक्त झालं पाहिजे। प्रत्येक जनमानसात धम्म जावा यासाठी ते केंद्र निर्मित केलं, परंतु ते केंद्र आज आरएसएसच्या आणि भाजपच्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि तिथून त्यांचा ते वर्चस्व तिथून समाप्त व्हावं। महापुरुषांच्या सन्मानात आज या रॅलीच्या निमित्ताने आज राष्ट्रीय क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या अंतर्गत हे चरणबंद आंदोलन घेण्यात येत आहे। आणि याच्या जे प्रमुख मागण्या आहेत, महाबोधी विहार आहे आणि हे महाबोधी विहार आहे हे ब्राह्मणाच्या ताब्यात आहे, हे मुक्त झालं पाहिजे, ही एक विशेष मागणी आहे। त्यानंतर नागपूरची जी दीक्षाभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं 14 ऑक्टोबर 1956 साली धम्मदीक्षा दिली आणि त्या धम्मदीक्षेच्या वेळेस जे आपल्याला धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी त्या माध्यमातून प्रत्येक जनमानसात धम्म जावा यासाठी ते केंद्र निर्मित केलं, परंतु ते केंद्र आज आरएसएसच्या आणि भाजपच्या ब्राह्मणाच्या ताब्यात आहे आणि तिथून त्यांचा ते वर्चस्व तिथून समाप्त व्हावं आणि इलेक्ट्रॉनिक जी मशीन आहे ईव्हीएम मशीन ही रद्द व्हावी या निमित्त हे आजच्या ज्या मागण्या आहेत एवढंच या प्रसंगी बोलतो। जय भीम, नमो बुद्ध। आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा या संयुक्त विद्यमानाने आज 6 से 30 जिल्हा अधिकारी कार्यालयावरती राष्ट्रव्यापी विशाल जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केलेले आहे। तरी या जनआक्रोश रॅलीचे नेतृत्व माननीय वामन मेश्राम साहेब करत आहेत। याच्या जनआक्रोश मोर्चाच्या काही मागण्या आहेत, राष्ट्रीय मागण्या आहेत। आज गेल्या 75 वर्षापासून भारताला स्वातंत्र्य मिळूनही आज संविधानाची अंमलबजावणी होत नाही आणि संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आज ह्या मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी होताना दिसत नाही। ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ईव्हीएम मशीन च्या माध्यमातून मतदान नसून हे बॅलेट पेपरवरती झाले पाहिजे आणि जे शिक्षणाचे धोरण आहे 2020 पासून जे धोरण आहे ते रद्द करण्यात यावं। विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लवकरात लवकर देण्यात यावी आणि वसतिगृहाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्वरित दुरुस्त करण्यात याव्या, अशा काही 14 मागण्या आहेत। आणि शेतकऱ्यांचे जे हमी भाव आहे त्यांना भाव मिळाला पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये जो ओला दुष्काळ हा सुद्धा जाहीर झाला पाहिजे, अशा काही राष्ट्रीय मागण्या आहेत। त्या या जनआक्रोश मध्ये आम्ही आमचं हे चरणबद्ध आंदोलन आहे। या जनआक्रोश मध्ये ह्या मागण्या जर मंजूर झाल्या नाही तर आम्ही अजूनही तीव्र आंदोलन करणार आहे। आज आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे अशी आमची विनंती आहे। ह्या मागण्या मंजूर करण्यात याव्या।